असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. पाप पुण्यागी नातळत्या महिला मंडळ बाहेर जागा नसल तर इथं या, आत बसा. नाही तर पुन्हा म्हणसल महाराज चांगले आत ये ना, मग ठेवलं थंडीत काकडं. विठाला मी जे दृष्टीने पाहिलं तर मला फक्त झुंजार आणि शूरवीर जर कोण दिसत असेल तर ते फक्त संत. आणि पुन्हा मावशी, तुमच्या घरापुरतं नाही, आपल्या जिल्ह्यापुरतं नाही, तर अख्ख्या जगात फक्त मला कोण दिसले झुंजारवीर तर फक्त संत. आणि ते संत मला झुंजार शूरवीर दिसले. तुम्ही जे पाहिलं ते काही मला माहित नाही, पण मी ज्या दृष्टीने पाहिलं ते मला झुंजार शूरवीर दिसले. त्यावेळेला पुन्हा ती लोक म्हणू लागले, का हो तुकोबा या, तुम्ही खोटं बोलतो पण भेटून बोलता कडे. अहो आम्ही तुम्हाला सांगतो की ते दुर्बळ आहे, त्यांच्याकडे काही ताकद नाही, काहीच नाही, आणि तुम्ही म्हणतात की ते संत शूरवीर आहे. अहो त्यांचं ते सोडून तुमचंच पा. ज्या मंबाची बाण तुम्हाला काट्याच्या काडीनं मारलं, तुमचा विनाश काढून टाकला, जेवढ्या देण्याची बंदी केली, शेवटी त्याच तुकाराम महाराजांचे तुम्ही पाय चेपायला गेले. मग त्यावेळेला तुमच्याकडे प्रतिकार करण्याची शक्ती का आली नाही? त्यावेळेला तुमच्या अंगात शक्ती का नव्हती? त्यावर तुम्ही जर झुंजार शूरवीर असते तर त्याच ठिकाणी तुम्ही त्या मंबाजी बोला मारलं नसतं, तो विना त्याच्या डोक्यात नसतं टाकला का? त्यावेळेला तुमची शक्ती कुठे गेली? अहो तुमचं ज्या सोडून एकनाथ महाराज, त्यांच्या अंगावरती तो मुसलमान 108 वेळा थुकला, तोही पानं खाऊन, तरी ते काही बोलले नाही. शेवटी त्याला प्रसाद दिला. यमन अंगावरी तुम्हाला, यमन अंगावरी तुम्हाला, प्रसाद देऊने सुखी मुक्त केला. अहो मग त्या वेळेला त्या मुसलमानाला का मारलं नाही? आणि तुम्ही म्हणतात संत शूरवीर नाही हो, त्या ठिकाणी त्या मुसलमानाच्या कणाखाली मारली नसती का? त्यांच्याकडे जर शक्ती असती त्यांनी सुद्धा मारलं असतं. अहो एकनाथ महाराजाचं सोडा, माऊलीचं पा ज्ञानोबा आहे, पण अख्ख्या जगाने एवढा त्रास दिला. अहो एवढंच नाही तर गावात जर मधुगिरी जरी मागायला ज्ञानोबाराय आले तर त्यांची मधुगिरी मातीच मिसळली, सारी मधुगिरी त्यांना मिळू दिली नाही. हो त्या विठोबा क्षेत्रानं त्यांना मारलं. मांडे सुद्धा खापर, मांडे खाण्याकरता खापर सुद्धा मिळू दिला नाही. तरीही ते ज्ञानोबाराय या जगाच्या कल्याणाकरता पसायदानामध्ये म्हणतात की जे खळाची व्यंकटे सांडो ते असत कर मेरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. या तुम्हा सर्व संतांना या लोकांनी त्रास दिला, वेळ प्रसंगी माळा करायला लावल्या, तरी तुम्ही त्यांना काही बोलले नाही. आणि तुम्ही म्हणतात की ते शूरवीर आहे, तुम्ही म्हणतात की ते शूरवीर आहे. आम्हाला ते काही पटत नाही. अहो शूरवीर काय असं कोणालाही म्हणतात का? असं कोणालाही म्हणतात का? अहो शूरवीर असं कोणालाही म्हणता येत नाही. ही काय पदवी नाही दिली लावून. आजकाल पदव्या कुठं भेटतात. थोडस काय करायला नाही आलं, गायन सम्राट असं होत. आणि ती शूरवीर अशी काय पदवी भेटत नाही कोणालाही. आणि तुम्ही म्हणतात की शूरवीर, हे काय आम्हाला पटत नाही. तो गोबर आहे. एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदा एका घरात
एक माणूस म्हणजे त्या बाईचा नवरा आपल्या बायको समोर येण्यात तलवार घ्यायचा, बर का, तलवार घ्यायचा, ए पोऱ्या तलवार घ्यायचा, मांड्या कर, तलवार घ्यायचा आणि तो काय करायचं मालूम आहे का? अशी समजते तुम्हाला, मारूनच टाकीन, कापूनच टाकीन, नाही बघ नेती का? असं तो काय करायचा, त्याच्या बायकोच्या अंगावर धावून जायचा. एक दिवस म्हणजे काय असं करा, रोज घरात काम, आपण काम धंदे करा, संध्याकाळी या स्वयंपाक करा, आणि ते घरात आलं म्हणतं कापूनच टाकीन, मारूनच टाकीन, मध्ये धमक्या टाकती का, उलटून बोलती का, काय कडे काय कळा नाही, काय गोळ्या संपल्यात काय, असं ती म्हणू लागली. एक दिवस त्या माणसाच्या बायकोनं काय केलं, त्या माणसाला म्हणलं की का हो, मी रोज काम धंदे करून यायचं, घरी स्वयंपाक बनवतो, तुमचं आलं की म्हणतं मारून टाकीन, कापून टाकीन, घेते ठेवणार नाही, इथंच गाडी, हे घरात नका दाखवू, कुठतरी बाहेर जाण मग दाखवा. घरात कोणी तसंच होतं बरं का, पण बायकोच्या समोर नवरा घरात, बाहेर गेला की मिशील पिळा देतो, आणि घरात आला की गपची मांजरी सारखा गपची बसतो, एखादा बोके आला ती मांजर कशी काय 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 करती बसतो, म्हणजे बाहेरचा कुठं तरी, आणि घरात बसल्यानं का शिरवीर होतं का, कोणी लढवाई होतं का, म्हणे असं का, म्हणे चॅलेंज, म्हणे चॅलेंज, न्या तुम्हाला जा कुठं तरी. यानं काय केलं, तलवार घेतली, पोतडी घेतली, गेला कुठं, युद्धभूमीवर गेला, पण नेमकं तिथं नेमकेच युद्ध संपत होते, लोक मृत्युमुखी पडले होते, रक्ताच्या पाटाच्या पाठ तिथं वाहत होती. हा गेला, ती पोतडी खाली ठेवली, तलवार काढली, आता म्हणतो बस झालं आपलं काम, काय झालं आपलं काम. त्यानं काय केलं, तिथं मग थोडंफार उचललं आणि घरी आणलं, घरी आणलं, घरी आणल्याच्या नंतर आपल्या बायको समोर आलं होतं, म्हणजे बायको समोर आलं असतं ना, हे म्हणे, मग शूरवीर म्हणत नव्हते, हा मला एवढी बोलत होती तू, हे म्हणे काय ना लोक मारून आणले म्हणे, काय परत घेत काय असं. मग त्यांची पोतडी उडून पाहिजे, सगळं खाली उतरवलं, ते पाहिलं, धड बीड सगळं आणलं, म्हणे का हो, म्हणे तुम्ही खरं युद्धभूमीवर गेलते का, म्हणे हा युद्धभूमीवर गेलते, म्हणे हा, आणि याचं सगळं आणलं, म्हणजे याचं मानगुट कुठं आहे म्हणे, म्हणते मी जायच्या अगोदर कोणातरी नेलं म्हणे, मी जायच्या अगोदर तुझून नेलं म्हणे, कोण मला सांगा, असं कोणी शूरवीर ठरत असतात मावशी, हा ठरत असतं का नाही. तुकाराम ही लोक तुकाराम महाराज म्हणतात, हो बाबा अहो तुकाराम महाराज, असं कोणीही शूरवीर ठरत नाही. शूरवीर म्हटलं की युद्ध आलंच, शूरवीर म्हटलं की युद्ध आलंच, आणि युद्ध म्हटलं की शत्रू आलेच, आणि युद्ध काही मित्रच होत असतं बरं हो, युद्ध हे शत्रूतच होतात, शत्रू पाहिजे तेव्हा कुठं ते युद्ध होतं. मग आता आपली युद्ध, संतांची युद्धभूमी कोणती, संतांचे शत्रू कोणते ते आपण पाहू. विठ्ठल लोक तुकाराम महाराजांना म्हणतात का हो, तुम्ही त्यांना शूरवीर म्हणतात, मग आम्हाला सांगा त्यांनी युद्ध कोणासोबत केलं, अहो त्यांचे शत्रू तरी कोण होते की अशा शत्रूवर त्यांनी जय मिळवला, सांगा मला. ते जे शत्रू आहे खरं तर ते आपल्या सगळ्यांचे शत्रू आहे, ते ज्यांचे शत्रू आहे ते आपले सुद्धा शत्रू आहे. कोणते ते सांगा आम्हाला, तेव्हा मी तुमचं खरं मानू. कोणते शत्रू आहे ते सांगा. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबांनो, त्यांचे शत्रू म्हणजे आपल्या शरीरातले हे विकार, काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ अहंकार, हे काय त्यांच्या शरीरातले शत्रू आहे. त्यांनी या शत्रू सोबत काय केलं, युद्ध केलं, आणि युद्ध करून त्या शत्रूंना मारलं, त्यांचं मारून टाकलं, पार चिरडा करून टाकला, आणि आपण विजय प्राप्त करून घेतला. विठ्ठल स्वतः त्यांनी विजय
करून घेतला. केवळ आता काम क्रोध मत्सर या सर्वांना त्यांनी मारलं आणि आपला स्वतःवर त्यांनी काय केला, विजय प्राप्त करून घेतला. तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांनी कोणते विकारावर शत्रू केलं, सगळ्या शत्रू सोबत त्यांनी काय केलं तर युद्ध केलं. अहो लोभाला सुद्धा त्यांनी जिंकलं. लोभ म्हणजे अहंकार, अहंता म्हणजे अहंकार, आणि त्याला सुद्धा जिंकलं. कसं, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज नजराने हातीवर घेऊन नजराने सोनं नाणं पैसा हातला जिजाबाई करता साड्या सोनं दागिने ज्या वेळेला घेऊन आले, त्यावेळेला तुकाराम महाराजांनी ते सुद्धा डावललं. म्हणजे तुकाराम महाराजांनी ते सांगितलं, सोने रुपया मा ऋतुके समान माणिक पाषाण कडे जैसी. तुकाराम महाराज म्हणतात, तेने आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. शिवा आम्हाला हे नको. अहो हे आमच्या करता दगडासारखं आहे. काय दगडासारखं आहे. साधा रस्त्यावर चालता चालता एखाद्याला हाजीबाईला जे चष्मा लागेल ती सुद्धा असं काही चमकलो ना, बरं कमरेतून वागता येत नाही, काही म्हातार राहिलं तरी ती वागती, बरं काहीतरी चमकतो ते घेतील. मग पाहिजे असून पाहिजे सोनं आहे का, काही सोनं असलं तर गपचिप ठेवते, नसलं तर. तुकाराम महाराजांनी तसं नाही केलं. तुकाराम महाराजांनी ते डावललं. तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबांनो आम्हाला ते नको, ते आम्हाला दगडासारखं आहे. अहो एवढंच नाही तर कामाला सुद्धा जिंकलं. काम त्याला सुद्धा जिंकलं. कसं, ज्या वेळेला तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती पांडुरंगाचं भजन करत होते, त्यावेळेला काही गावातील लोकांनी तुकाराम महाराजांकडे स्त्री पाठवली, स्त्री बनवून पाठवली. ज्या वेळेला ती तुकाराम महाराजांकडे गेली, त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या तोंडातून उद्गार, जाई व तुम्हाते नकरी सायात, जाई व तुम्हाते नकरी सायात, आम्ही विष्णुदास कैसे नोये, आम्ही विष्णुदास कैसे नोये. जाई व तुम्हाते नकरी सायात, जाई व तुम्हाते नकरी सायात, आम्ही विष्णुदास कैसे नोये, आम्ही विष्णुदास कैसे नोये. जाई व तुम्हाते नकरी सायात, जाई व तुम्हाते, जाई व तुम्हाते नकरी सायात, 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 आम्ही विष्णुदास कैसे नोये, आम्ही विष्णुदास कैसे नोये. जाई व तुम्हाते नकरी सायास, आम्ही विष्णुदास कैसे नोये. कामाला जिंकलं, लोभाला जिंकलं, क्रोधाला जिंकलं. तुकाराम महाराजांनी या सर्व संतांनी हे जे विकार आहे त्यांच्या सोबत युद्ध केला आणि त्यांच्यावर आपल्या स्वतःवर काय केला, विजय प्राप्त करून घेतला. त्यावेळेला काही लोक तुकाराम महाराजांना म्हणू लागले, का हो तुकोबारायला हे आता आम्हाला पटलं, पण मनातली तेवढी एक शंका सांगा, आम्ही सांगतो त्याचं आमचं समाधान करा. म्हटले काय, तुम्ही आम्हाला म्हटले शूरवीर आहे ते खरं आहे, त्यांनी त्या शत्रूवर विजय त्यांना मारून विजय प्राप्त करून घेतला तेही खरं आहे, पण मला सांगा शत्रू सोबत युद्ध करायचं म्हटल्यावर काही ना काही तलवार शूरवीर आपलं ढाल लागते ना, मग त्याची शस्त्र सामग्री त्यांची काय होती आम्हाला ते सांगा. त्यावेळेला तुकाराम महाराज त्या अभंगाच्या द्वितीय चरणात, गोविंद गोविंद जयानी, गोविंद गोविंद जयानी, गोविंद गोविंद जयानी, गोविंद गोविंद जयानी,
बैसला तो गोविंद आसने गोविंद गोविंद आसने गोविंद गोविंद त्या म्हणी बैसला असे. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. आणि आता हे भजन करायकरता आळस करू नका बरं का. सगळ्यांना हातवर घाला तरतरीत व्हा. झोपा आले असं शेजारचं कोण झोपला असेल तर जागा कर म्हणा. उठ कीर्तन संपत आलं बरं. ढोपार माये भजन करा. विठोबा रुक्माई एक बाई उठली मग म्हणते हो तुम्ही महाराज तुम्ही काय सांगताय मी भजन करणार नाही मी नाही घेणार म्हटले ना. म्हणे नाही म्हटलं काऊन आई. म्हणे कसं काय म्हणे ते माझ्या नवऱ्याचं नाव विठोबा पाटील मी घेणार नाही. जगात नवऱ्याचं नामदेव असो विठोबा असो भजन करायचं मोठ्या प्रेमानं करायचं. तुकाराम महाराजांचा त्यांची शस्त्र सामुग्री काय आहे तर गोविंद आसने गोविंद शयनी गोविंद त्या म्हणे वैसलासी. अरे बाबांनो ते आसनावर जरी बसले तर त्यांच्या मनामध्ये भगवंतच आहे. ते झोपेत जरी असले तरी त्यांच्या मनात गोविंद आहे. त्यांच्या हृदयामध्येच काय बसलेलं आहे गोविंद भगवान पांडुरंग परमात्मा बसलेला आहे. अहो एवढंच नाही तर ते ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्याची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल असे बोलते. एक दृष्टांत मी आपल्याला सांगेल आणि पुढे सांगतो. तुकाराम महाराजांची 3 डोंगर ठरलेले होते. भामचंद्र भंडारा डोंगर आणि घोरडेश्वर. परंतु तुकाराम महाराज कोणत्या डोंगरावर भजन करण्याकरता जायचे हे काही जिजाबाईला मालूम नव्हतं. म्हणून जिजाबाई एक दिवस आपल्या तुकोबारांना म्हणते का हो तुम्ही भजन करण्याकरता जातात जाऊ नये का असा माझा विरोध नाही. परंतु नेमकं कोणत्या डोंगरावर जातात ते मला सांगा. माझी लय दहीन होती हो. उन्हात आणाचं तुमचं जेवणाचं घ्यायचं भाकरी घ्यायची आणि फिरत राहायचं. खूप पाय दुखतात. त्यावेळेला तुकोबारा म्हणू लागले अगं तिथे आवले अहो माझे पाय मला नेतात मी काय म्हणायला जात नाही. माझे पाय तिथं नेतील मी तिथं जातो आणि भजन करतो. अहो मला एकदा तरी सांगा की तुम्ही ज्या डोंगरावर आहे तो डोंगरावर येता येईल असं काही सांगा. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात अगं जिजा अगं आवले आपल्या गावाच्या बाहेरून 3 रस्ते फुटतात. एक भामचंद्र डोंगराचा एक भंडारा डोंगराचा आणि एक घोरडेश्वर डोंगराचा. त्या 3ही डोंगराच्या रस्त्याने यायचं आणि चालत असताना रस्त्यावरची माती घ्यायची आणि कानाला लावायची. असं करता करत यायचं. माती घ्यायची कानाला लावायची माती घ्यायची कानाला लावायची. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल समजून घ्यायचं मी त्या डोंगरावर आहे. मग जिजाबाईने दुसऱ्या दिवशी ते प्रयोग करून पाहिला. तुकाराम महाराज अगोदर निघून गेले सकाळीच त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करण्याकरता निघून गेले. जिजाबाईने स्वयंपाक केला भाकरी घेतल्या ते काय भात असेल ते घेतलं आणि निघाली जिजाबाई. जात असताना त्या 3ही रस्त्याकडे आली. भंडारा डोंगराची माती घेतली कानाला लावली. पुन्हा घोरडेश्वराची माती घेतली कानाला लावली. कोणत्याच मातीतून आवाज आला नाही. शेवटी भामचंद्र डोंगराची माती घेतली कानाला लावली तर त्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज बाहेर पडू लागला. विठ्ठल विठ्ठलाचा आवाज बाहेर पडू लागला. सांगण्याचं तात्पर्य त्या आसनावर जरी बसले तर त्यांच्या मनामध्ये देव आहे.
ते शैनी झोपले तर त्यांच्या मनामध्ये देव आहे. तिथं सदा आपल्याला भजन करा म्हटलं तर करत नाही, टाळी वाजवा म्हटलं तर वाजवत नाही, परंतु त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये हा देव काय झालेला आहे, तो बसलेला आहे. म्हणून तुकारामाला म्हणतात गोविंद आसनी, गोविंद शयनी आणि गोविंद त्या म्हणी बैसलासी. मग का हो तुकोबराया, ते आता आम्हाला कळालं. आतापर्यंत तुम्ही आम्हाला सगळी अंतर्लक्षणं सांगितली, पण आम्हाला असे संत ओळखता येईल असं काही बाह्य लक्षण सांगा ना. बर का मावशी, बाह्य लक्षण सांगा. त्या वेळेला ते जगद्गुरु तुकोबराय आज सेवे करता निवडलेल्या अभंगाच्या तृतीय चरणात सांग. ऊर्ध्व पौंड्रवाळ कंठी शोभे, ऊर्ध्व पौंड्रवाळ कंठी शोभे, ऊर्ध्व पौंड्रवाळ कंठी शोभे, हे ऊर्ध्व पौंड्रवाळ कंठी शोभे, कंठी शोभे माळ, कापी जे कळी काळ तयारी. यांना कसं ओळखायचं तर अरे बाबांनो, त्यांच्या कपाळावर गंध आहे. एवढंच नाही तर त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ सुद्धा आहे. काय पवित्र तुळशीची माळ सुद्धा आहे. आणि महाराज खरं सांगू का, ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे ना, जगाचा मालक सुद्धा त्याच्या पाठीमागे राहतो. एवढंच नाही तर यम सुद्धा त्याला थरथर कापतो. कोणाला? ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला. माणसाला ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला यम थरथर कापतो. तुम्ही तर काहीच टेन्शन घेणार नाही मग मरणाचं. ज्याच्या गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, त्याला यम सुद्धा काय करत नाही. उलट यम त्याच्या दुकान सांगतो, अरे बाबांनो, जरा जायच्या अगोदर, गिऱ्हाईक पाहिजे अगोदर जरा विचार करत जा, आपण कोणाच्या घरी चाललो. फसकनच्या माळावाल्याच्या घरी जा, ते देव आपला बदला काढत. ते गिऱ्हाईक आपलं नाही. आपलं गिऱ्हाईक कोणतं आहे सांगू का? जे मांसाहार खातात, कधी देवाचं भजन करत नाही, कधी सप्तमसल्या राई पाठाला येत नाही, कधी विण्याचा पहारा घेत नाही, ते आपलं गिऱ्हाईक, ते देवाचं गिऱ्हाईक. कोणतं की त्याच्या कपाळाला गंध, गळ्यात माळ, ते खरं देवाचं गिऱ्हाईक, आपलं गिऱ्हाईक नाही. गळ्यात माळ जर असली ते देव पाठीमागे उभा राहतो, संकटात आपल्याला मदत करतो. आणि गळ्यात जर माळ नसली तर ते यमाच्या घरी जायला लागतो. मग गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे. पवित्र असा गंध आपल्या गळ्यात तुळशीची माळ आणि गंध असला पाहिजे. तुकाराम म्हणतात ऊर्ध्व पुंड्र भाळ. ऊर्ध्व म्हणजे उभा गंध आणि भाळ म्हणजे कपाळ. कपाळ म्हणजे कुठं तर कुठलं गेले पोरं कपाळ असं काय कपाळ इथून इथपर्यंत काय आहे, कपाळ आहे. बस तेवढंच कपाळ भरून लावायचं. ते जाऊ द्या, तिकडे जाऊ द्या, इकडे पहा, एवढंच कपाळ आहे. आणि ते कपाळच आपल्याला गण लावायचं. तो बी कसा? उभा गण. काही काही जण महाराज, सचिन महाराज इथून लावतात,
तिथून धरतात तर शेंडीपर्यंत. बरं काही खोरत नाही, पेस्टल डांबरी रोड करतात असं इथून तर इथपर्यंत. मग कपाळाला गण लावायचा जर असला तर उभा गण आणि बेस्ट चांगला कोरून लावला गेला पाहिजे, कारण आपला संप्रदाय हा उभा आहे. आपला संप्रदाय कसा आहे? उभा आहे म्हणून उभा गण, आणि गळ्यात जर तुळशीची माळ असली तर यम सुद्धा आपल्याला काय करतो? तर तर कंठी शोभे माळ काठीचे कळी काळ तया भेने. आणि या दोन्ही चरणाचा सगळा सारांश जगद्गुरु तुकोबार आहे. अभंगाच्या शेवटचे तुका म्हणे शंख चक्राचे सुंगार, 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 तुका म्हणे शंख चक्राचे सुंगार. नामामृत सार अमृत सार मुखामाजी गोविंदा आचार्य गोविंदा शयानी, गोविंदा आचार्य गोविंदा शयानी. नामामृत सार मुखामाजी, नामामृत सार मुखामाजी गोविंद आचारी गोविंद शयानी, गोविंद आचारी गोविंद गोविंदाच्या मने बळकला. गोविंदा
तुका म्हणे शंकर चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी कर मरण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली